स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिर्जी नाईकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं. महाराजांचा डोळा, महाराजांचा कान हे बहिर्जी नाईक या ठिकाणी होते. आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की अनेक किल्ले हे रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते. महाराजांना माहिती होतं हा रामोशी इतका प्रामाणिक आहे, जीव गेला तरी किल्ल्याचं दार कधी उघडणार नाही, गनिमाला कधी सामील होणार नाही. हा विश्वास छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता. आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये, देव देश आणि धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी, बेडर, बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मराठेशाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं, या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळं खालपर्यंत नेली. त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होतं राजे उमाजी नाईक. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही. जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजी नाईकांनी, राजे उमाजी नाईकांनी खऱ्या अर्थानं एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळो की पळो करून सोडलं. 1820 साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज, उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजींसारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना. अशा प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं. आणि मॅकॅन्टॉस सारखा अधिकारी, ज्या मॅकॅन्टॉसने खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवलाय, तो मॅकॅन्टॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. अशा प्रकारे मॅकॅन्टॉसने राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं 22 जुलै 1826 ला याच जेजुरीच्या कडे पठार भागामध्ये उमाजी राजे नाईकांचा राज्याभिषेक झाला. आणि त्या राज्याभिषेकानंतर या राजाने 6 वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्रजांना जळी स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेच दिसायचे. आणि इंग्रजांच्या जाचातनं स्वतःचं स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार केलंच, पण एक उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले. कारण त्यापूर्वी 1817 साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं. आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या आज्ञापत्राच्या माध्यमातून कुठल्याही गरिबावर अन्याय होणार नाही.
आपण पाहतोय बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. रामोशी समाजा प्रति शिवरायांना विश्वास होता असं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोधी राजे उमाजी नाईक यांच्या रूपात मिळाला होता आणि त्यामुळेच उमाजी नाईकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. बातमी नाशिकमधून आहे.